गुड मॉर्निंग. तर आज दुपारी आम्ही निघणार आहोत रिटर्न आमच्या घरी. पण त्याआधी म्हटलं चला सकाळी-सकाळी हा व्ह्यू पुन्हा एकदा एन्जॉय करू. कारण नंतर मला हा व्ह्यू काही एन्जॉय करायला मिळणार नाहीये आणि बघायला सुद्धा मिळणार नाहीये. सकाळी जेव्हा हे अशी दृश्य नजरेला पडतात ना, तेव्हा इतकं छान फील होतं ना, काय सांगू. दिवसाची सुरुवातच माझी आज इतकी छान झालेली ना, असं वाटत होतं की इथेच उभं राहून सगळं बघत बसावं बस. काल आम्ही बीचवर गेलोच होतो संध्याकाळी, पण आता सुद्धा आमचा काही प्लॅन वगैरे नव्हता कुठे जायचा. कारण ना कुठे फिरण्यापेक्षा असं निवांत बसायला, शांत बसायला मला खूप म्हणजे खूप आवडतं. आणि त्यात जर असा व्ह्यू असेल तर मग काय बोलायलाच नको. कधी-कधी असं वाटतं ना, की या सगळ्या धावपळीतून ना असं शांत येऊन कुठेतरी राहावं बस. बाकी काही नाही. असं लांब कुठेतरी घर असावं, अशी माझी इच्छा आहे. पण चला आपल्या इच्छा काही कधीच संपत नाही. आता रात्री सुद्धा ना आम्ही बराच वेळ असे शांत बसून गप्पा मारत होतो आणि रात्री बीचवर सुद्धा इतके लोकं फिरत होते ना, रात्री 2-3 वाजता सुद्धा लोकं फिरत होते, गप्पा मारत बसले होते बीचवरती. कारण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून ना असे 1-2 दिवसच आपल्याला भेटतात, जिथे असा शांतपणा, निवांतपणा मिळतो. आता त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला. आता ब्रेकफास्टमध्ये तिथे जास्त काही अशी व्हरायटी नाहीये आणि जेवणामध्ये सुद्धा मला व्हरायटी खूपच कमी वाटली तिथे आणि टेस्ट पण ओकेच होती. ब्रेकफास्ट करून आम्ही गेलो बीचवरती कारण आमचं 12चं चेकआउट होतं. म्हटलं चला एकदा बीचवरती फिरून येऊया, जरा फोटो वगैरे काढूया, व्हिडिओ काढूयात. आता बीचवरती गेल्याच्या नंतर ना हे असे खेळ वगैरे चालूच असतात. तसंच स्मित आणि स्मितचे बाबा असे खेळ खेळत होते. त्यानंतर चेकआउट करून आम्ही लगेच निघालो आणि मध्ये रस्त्यात जेवायला थांबलो होतो. आता जेवणात आम्ही नॉन-व्हेजच घेतलं होतं. आणि इथे स्मिथला वाटलं, की मी फोटो काढतेय म्हणून असा पोज देऊन बसला होता. तर बघा स्माईल कशी होती त्याची. त्यानंतर जेवून आम्ही लगेच निघालो पुढे रस्त्याला. कारण आम्हाला लवकर सुद्धा पोहोचायचं होतं. कारण स्मिथची एक्झाम सुद्धा होती. त्यानंतर त्याचा अभ्यास वगैरे सुद्धा होता. आता शक्यतो आम्ही एक्झाम असल्यावरती कुठे जात नाही त्याची. पण हा प्लॅन आमचा एक्झामच्या आधीच झाला होता. सो आम्हाला जावंच लागलं. तर चला असो दुसऱ्या दिवशी थोडंसं लेट उठले होते. स्मिथला स्कूलमध्ये पाठवलं होतं त्याचं उरकून आणि पुन्हा झोपले होते. त्याच्यानंतर बेड वगैरे उरकून घेतला. आता कुठे जाऊन आल्याच्या नंतर ना जो काही पसारा पडतो आपल्या घरात तो तर काय बघण्यासारखा असतो. त्याच्यामुळे आधी या बॅग रिकाम्या करायला घेतल्या आणि कपडे तर आम्ही जेवढी घेऊन गेलो होतो ना, तर त्याहीपेक्षा कमी कपडे यूज केली होती आम्ही. तर ती कपडे बाजूला काढून ठेवून दिली. जेवढी मजा आपण पिकनिकमध्ये करत असतो ना, तर तेवढंच काम आपल्याला घरी येऊन करावं लागतं. आम्ही ठरवलं होतं, की स्विमिंग पूलमध्ये किंवा पाण्यात वगैरे भिजण्यासाठी कपडे लागतील, तर तसे कपडे घेऊन गेलो होतो. पण आम्ही तसं काही केलं नाही. कारण स्मिथची एक्झाम असल्यामुळे आम्ही काही पाण्यात उतरलो नाही, आजारी वगैरे पडू ह्या कारणाने. अलिबाग मात्र मागे राहिलं, पण तिथल्या आठवणी मात्र मी नक्की घेऊन आले होते, ते म्हणजे हे मॅग्नेट्स. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.